सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आणि आज या सकाळी मला वाटलं की आज देवाच्या वचनातून संपूर्ण देवाच्या लेकरांना आज मार्गदर्शन करावं. पुष्कळशे पाळक वर्ग, पुष्कळशे मंडळीतील सभासद, अधिकारी बऱ्याच कठीण काळाबद्दल, येशूच्या येण्याबद्दल, आजाराबद्दल, आरोग्याबद्दल अशा अनेक विषयावर उपदेश करत आहेत. आणि मला फार मोठा आनंद वाटतो की आज प्रत्येक पास्टर, प्रत्येक सभासद आणि प्रत्येक कुटुंबास येशूच्या नावामध्ये जागृत झालेला आहे. या कठीण काळामध्ये देवाशी अधिक जवळ तुम्ही आणि मी गेलेलो आहोत. भावांनो आणि बहिणींनो, आज परमेश्वर देवाप या समयी, या सुंदर अशा प्रसंगी आज पुन्हा एकदा या व्हिडिओच्या द्वारे आज मला तुमच्याशी बोलण्याची संधी परमेश्वर देवाप प्राप्त करून देत आहे. मी प्रभूला थोर मानतो. पुष्कळ वेळा, अनेक वेळा या वचनातून, या शास्त्र भागातून तुम्ही निश्चित ऐकलेलं असाल, निश्चित तुम्ही पुष्कळ वेळा वाचलेलाही असाल. परंतु आज परमेश्वर देवाप या समयी निश्चित ये देवाच्या आत्म्याची प्रेरणा आहे की आज देवाच्या वचनातून मी तुमच्याशी बोलावं. पुष्कळ वेळा संत पौल आपल्या मंडळीला, करंदीकराच्या मंडळीला वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याच प्रकारे परमेश्वर देवाप आज संत पौलाच्या द्वारे तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करत आहे. संत पौल आज अनेक मंडळीला या वचनातून जागृत करत आहे. आणि ते हेच दुसरे कोरिंथियाचा 8वा अध्याय आणि 8व्या वचनात जर तुम्ही आणि मी पाहिलं तर संत पौल आज कोरिंथीकराच्या मंडळीला म्हणतो की प्रीतीची परीक्षा पडताळून होते आणि जो देवावर प्रेम करतो त्याची परीक्षा होते असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशा कठीण काळामध्ये तुम्ही आणि मी वाटचाल करीत असताना, कठीण काळामध्ये आम्ही देवाच्या समागमे आम्ही चालत असताना निश्चित देव आमच्या बरोबर आहे. अब्राहम अशा कठीण काळामध्ये तो जात होता, कठीण परिस्थितीमध्ये तो राहत होता. परंतु अब्राहम आपली भिस्त तो देवावर टाकत असे, आपली सर्व चिंता त्या देवावर टाकत होता आणि अब्राहम चालत होता. कारण तुम्हाला मला माहिती आहे की अब्राहम विश्वासाचा, कृतीचा, नीतिमत्तेचा अधिक जनक असा आहे. आणि म्हणून अशा कठीण काळामध्ये अब्राहमाशी देव करार करीतो. अशा कठीण परिस्थिती देव त्या अब्राहमाशी बोलतो आणि म्हणतो की हे अब्राहमा, मी तुझ्या बरोबर आहे. तो म्हणत आहे की हे अब्राहमा, मी तुझ्या बरोबर आहे. कारण देव त्याच्याबरोबर चालत होता, कारण तो नीतिमत्ताचा आणि विश्वासाचा जनक असा अब्राहम होता. अशा कठीण काळामध्ये देखील परमेश्वर देवाप अब्राहमाला म्हणतो. उत्पत्तीचा 15वा अध्याय आणि 1ल्या वचनात जर तुम्ही आणि मी ऐकलं, तुम्ही आणि मी जर पाहिलं तर परमेश्वर देवाप अब्राहमाला म्हणतो की हे अब्राहमा, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझी ढाल आहे. आणि मग तू ज्या ठिकाणाहून आहेस त्या ठिकाणी मी तुझ्या बरोबर आहे. आणि त्या ठिकाणातून तू ज्यावेळी तू निघशील त्यावेळी तू पुष्कळसं धन घेऊन निघशील, तू रिकामी हाताने जाणार नाहीस. अशा कठीण काळामध्ये, अशा कठीण परिस्थितीमध्ये अब्राहम देवाला म्हणतो भिवू नकोस. त्याचप्रमाणे बांधवांनो, परमेश्वर देवाप आज तुम्हाला मला या कठीण काळामध्ये हेच परमेश्वर देवाप सांगत आहे, हेच तुम्हाला मला बोलत आहे, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. ज्या ठिकाणी तू आहेस त्या ठिकाणी तू पुष्कळसं धन घेऊन जाशील. आणि अब्राहम आशीर्वादित झाला. अब्राहम आशीर्वादित झाला आणि अब्राहम प्रभूला थोर मानतो. कारण जे काय होतं ते प्रभूच्या स्वाधीन अब्राहमाने केलं. अब्राहम प्रभूला धन्यवाद देतो. बायबल सांगतो की अब्राहमाने
त्या प्रत्येक गोष्टीतून आपला दशमांश दिला, आपलं अर्पण दिलं, आपलं दान दिलं, कारण देव त्याच्याबरोबर होता. तो देवाशी प्रामाणिक राहिला देण्यामध्ये. आपल्या दशमांश अर्पणाद्वारे तो देवाशी प्रामाणिक राहिला. आणि अशा कठीण काळामध्ये देखील, कठीण परिस्थितीमध्ये देखील अब्राम देवाशी प्रामाणिक राहतो. अब्राम अनेक मंडळांना, अनेक देवाच्या लेकरांना तो कित्ता बनलेला आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही आणि मी देवाचे लेकर आहोत, तुम्ही आणि मी देवाचे अनुयायी जर आहोत, तर तुम्ही आणि मी देखील कठीण काळामध्ये देवाशी प्रामाणिक आहोत का, हे स्वतःच अंतःकरण तुम्ही आणि मी चाचपून पाहिलं पाहिजे. कारण कठीण काळामध्ये आम्ही देवाशी प्रामाणिक राहत नाही आणि देवाच्या आशीर्वादापासून आम्ही लांब राहतो आणि उगीच म्हणतो, हे प्रभू हाय हाय, हे प्रभू हाय हाय. प्रियानो, मोशेला देखील परमेश्वर देवात अशाच कठीण काळामध्ये अब्राम मोशेशी देव बोलला, ज्यावेळी तू मिसर देश सोडून जाल त्यावेळी रिकाम्या हाताने कोणी निघणार नाही, असा देव मोशेला म्हणाला. मिसर देश सोडत असताना ती चाललेली त्यांची झुंज, अशा कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर देवा त्या मोशेला म्हणतो, हे मोशे, ज्यावेळी तुम्ही मिसर देश सोडून जाल त्यावेळी तुम्हापैकी कोणीही रिकाम्या हाताने निघणार नाही. लेवियाचा 27 अध्याय आणि 30 वचनामध्ये म्हटलेला आहे, मग काही असो, परमेश्वर देवा अशाच परिस्थितीमध्ये देव मोशेशी बोलला. तो दशमांश अर्पणा याविषयी देखील देव अशा कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर देवा मोशेशी बोलला. ज्यावेळी मोशे सिनाई पर्वतावर चढला, तो देवाशी बोलत होता. आम्ही पुष्कळ वेळा देवाच्या 10 आज्ञेविषयी आम्ही बोलतो, आम्ही ऐकतो. सिनाई पर्वतावर मोशेला देवाने 10 आज्ञा दिल्या. होय, हे सत्य आहे, हे तुम्ही आणि मी नाकारू शकत नाही, कारण हे बायबलमध्ये नमूद आहे, हे बायबलमध्ये सांगितलेलं आहे. परंतु बांधवांनो, त्या कठीण काळामध्ये देखील, त्या कठीण परिस्थितीमध्ये देखील, त्या सिनाई पर्वतावर देखील देव मोशेशी बोलला. तेही दशमांश अर्पणाविषयी बोलला. लेवियाचा 27 अध्याय आणि 34 वचनामध्ये तो बोललेला आहे. आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगायचं आहे, देवाच्या देण्याविषयी तुम्ही प्रामाणिक जर असाल तर कठीण काळामध्ये देव तुमच्याशी आहे. कठीण परिस्थितीमध्ये देव तुमच्या बरोबर आहे. पण देवाचे नियम, देवाची आज्ञा तुम्ही आणि मी जर बाजूला ठेवून जर आम्ही जीवन जगत आहोत, तर या कठीण परिस्थितीला तुम्हाला मला झुंज द्यावी लागेल. जर कदाचित देव आमच्या बरोबर नसेल तर त्यामध्ये तुम्हाला मला हार पत्करावी लागेल, याचा विसर पडू देऊ नका. म्हणून देवाने दिलेले नियम सोडून, देवाला विसरून, खाऊन पिऊन तृप्त होशील, चांगले घर बांधून राहशील, गुरे ढोरे तृप्त होतील, सोने रुपये सर्व मालमत्ता वाढेल, पण सांभाळ, तुझं अंतःकरण उन्मत्त होऊ नये म्हणून सांभाळ म्हटलेला आहे. अनुवाद याचा 8वा अध्याय 11व्या वचनामध्ये परमेश्वर देवबाप तुम्हाला मला म्हणत आहे, सांभाळ, कदाचित तुझं अंतःकरण उन्मत्त होईल, तू खाऊन तृप्त होशील, गुरे ढोरे तुझे तृप्त होतील,
तुझे सोने रुपये यांची मालमत्ता तुझी वाढेल, पण तुझा अंतःकरण देवाविषयी उन्मत्त होणे म्हणून सांभाळ, असं बायबल तुम्हाला मला सांगतं. प्रियानो, तो उत्पन्न करता या संपूर्ण पृथ्वीचा मालक परमेश्वर देव बाप आहे. बायबल सांगते की देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केलेली आहे, आणि या उत्पत्तीचं चिन्ह म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो की या उत्पत्तीचं चिन्ह शापात आहे, पण या उत्पन्न करता तो मालक आहे, आणि त्या मालकीचं चिन्ह आहे दशमांश आणि अर्पण. त्या मालकीचं चिन्ह आहे दशमांश, आणि याविषयी तुम्ही मी आजान नसावा. देवाला देण्याविषयी तुमचा आणि माझा हात रिकामा नको, बाजूला नको, मागे नको, म्हणून सांभाळ. कारण कठीण परिस्थितीमध्ये देव तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आहे. डॉक्टर भूपाल चंदन शिवे सर पुष्कळ वेळा आपल्या वाचनातून, आपल्या लिखाणातून अनेक मंडळींना त्यांनी मार्गदर्शन केलं. तर हेच की देवाचा दशमांश आणि अर्पण आपल्या खिशात ठेवणं म्हणजे विस्तव ठेवणं आहे, भावानं आणि बहिणीनं. पण बायबल सांगतं, बायबल पुरावा देतं की देवाचा दशमांश आणि अर्पण आपल्या सामानात ठेवणं, आपल्या घरात ठेवणं, आपल्या कामाधंद्यात, आपल्या मुलाबाळात, आपल्या धान्यात, आपल्या प्रपंचात, आपल्या संसारात ठेवणं म्हणजे प्रियानो शाप ठेवणं आहे. ते बाहेर काढा आणि देवाच्या आशीर्वादाला जागा द्या. देवाच्या आशीर्वादाला जागा द्या. पुष्कळ वेळा पास्टर डॉक्टर भूपाल चंदन शिवे सर आपल्या लिखाणात त्यांनी लिहिलेलं आहे ते की दशमांश आणि अर्पणाशिवाय भक्ती ही अपुरी आहे, ती अधुरी आहे. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी जातात, आपल्या दानाच्या द्वारे ते स्वतःला समाधान पावण्याचा प्रयत्न करतात, आणि ज्यावेळी त्यांनी दान देऊन त्यांच्या मनाला एक समाधान वाटतं, आणि असंही वाटतं की माझी भक्ती पूर्ण झाली. पण देवाच्या लोक हो, मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की दशमांश आणि अर्पणाशिवाय तुमची भक्ती, माझी भक्ती, देवाची आराधना ही अधुरी आहे. कारण बायबल सांगतं ज्यावेळी तू देवाच्या समोर येतोस त्यावेळी रिकाम्या हाताने येऊ नकोस. हे मी नाही तर बायबल सांगतं की ज्यावेळी तू देवाच्या जवळ येतोस त्यावेळी रिकाम्या हाताने कोणी येऊ नये असं बायबल आम्हाला सांगतं. आणि म्हणून देणे हा प्रीतीचा गुणधर्म आहे, आणि तोच गुणधर्म आमच्यात असावा अशी देवाची इच्छा आहे. देणे ही महान बाब आहे, देणे हा प्रीतीचा गुणधर्म आहे. कारण बायबल सांगतं निर्गमनाचा 16वा अध्याय आणि 17 वचनामध्ये की रिक्त हाताने कोणी येऊ नये, रिकाम्या हाताने कोणी येऊ नये. हा नियम निश्चित स्वर्गातून आलेला आहे, निश्चित देवाकडून आलेला आहे. म्हणून प्रियानो, देवासमोर रिकाम्या हाताने येणं म्हणजे देवाचा अपमान आहे. कारण त्या प्रसंगी आम्ही अधिक इतिहास जर बायबल मधला पाहिला, ज्यावेळी लोक राजाला भेटायला येत असे त्यावेळी ते रिकाम्या हाताने येत नसे. कदाचित रिकाम्या हाताने त्या राजाला भेटायला जाणे म्हणजे राजाचा अपमान होता, आणि राजाचा अपमान करणं म्हणजे फार कठीण बाब आहे. आणि तुम्ही आणि मी तर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू देव याला आम्ही भेटायला येतो. म्हणून बायबल म्हणतं निर्गम याचा 16वा अध्याय 16-17 वचनामध्ये म्हटलेलं आहे की रिक्त हाताने कोणी येऊ नये. प्रियानो,
देणे ही फार बाब आहे. बायबल सांगतो की कठीण काळामध्ये लोक देवाशी फार प्रामाणिक राहिलेले आहेत. आमोसच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, आमोसचा 8वा अध्याय, यामध्ये म्हटलेलं आहे की देवाच्या मंदिरातील गीते बंद होती, मंदिरं बंद होती, देवाच्या गीताचा आवाज आम्हाला ऐकू येणार नाही. तीच परिस्थिती आज आम्ही पाहतो. आमोस 8:2 म्हटलेलं आहे की अंत जवळ आलेला आहे. मग गीते बंद आहेत, देवाचं मंदिर बंद आहे, अंत जवळ आलेला आहे. मग देवाचं मंदिर बंद आहे म्हणजे आमची भक्ती संपली का? देवाची आराधना थांबली का? नाही प्रियानो, इथंच आमची परीक्षा आहे. इथंच आम्हाला आमचा प्रामाणिकपणा आमच्या देवाला दाखवायचा आहे. कारण देव जिवंत आहे. देवाचे नेत्र तुम्हाला मला पाहत आहेत. हे बायबलचं वचन सत्य आहे की त्या दिवशी देवाच्या मंदिरातील गीते बंद होतील असं म्हटलेलं आहे. बायबल हेही सांगतं, योब याचा 37 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये परमेश्वर देवबाप तुम्हाला मला सांगत आहे, स्वतः देव योबाच्या द्वारे तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे की परमेश्वर देवबाप मानवाच्या हातचा व्यवसाय बंद करतो. कारण मानवाने देवाला ओळखावं, मानवाने देवाला ओळखावं देव काय आहे. जरी परमेश्वर देवबापाने आज तुमच्या आणि माझ्या हातचा व्यवसाय, तुमच्या आणि माझ्या हातचं काम जर परमेश्वर देवबापाने जरी बंद केलेलं आहे, पण तुम्ही आणि मी देवाला ओळखावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून कदाचित याच देवाच्या वचनाचा विसर तुम्हाला मला पडला असेल. अजून वेळ गेलेली नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देवाला ओळखावं, तुम्ही आणि मी देवाला जाणावं. माझ्या भावानं आणि बहिणीनो, पहिले राजा याचा 17वा अध्याय आणि 10 ते 16 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, सारपतीतील विधवा ते देवाशी कशी प्रामाणिक राहत आहे, देवाच्या सेवकाशी कशा प्रकारे प्रामाणिक राहत आहे, हे तुम्हाला मला बायबलमध्ये सांगितलेलं आहे. बायबलमधील घटना, बायबलमधील ही गोष्ट ही काल्पनिक नाही, हे सत्य आणि विश्वासनीय आहे. म्हणून या गोष्टीकडे तुम्ही आणि मी बारकाईनं पाहूया, या गोष्टीकडे तुम्ही आणि मी बारकाईनं लक्ष देऊया. प्रियानो, सारपतीतील विधवा आणि देवाचा सेवक एलिया यांच्याबद्दल चाललेलं संभाषण हे तुम्हाला मला ठाऊक आहे. पुष्कळ वेळा तुम्ही आणि मी वाचलेला आहे, पुष्कळ वेळा तुम्ही आणि मी ऐकलेला आहे. प्रियानो, त्या कठीण परिस्थितीमध्ये ती विधवा होती, कठीण परिस्थितीतून जात होती, परंतु देवाचा सेवक तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो, तिला हाक मारतो आणि म्हणतो की मला पाणी दे. तो इतक्यावर थांबत नाही, तो दुसऱ्यांदा आवाज देतो की जा आणि मला भाकरीचा तुकडा घेऊन ये. प्रियानो, ती गोष्ट, तो देवाच्या सेवकाचा शब्द ती नाकारू शकत होती, कारण ती मरणाच्या पंतास लागली होती असं म्हटलेलं आहे. जे काही तिच्याजवळ शिल्लक होतं ती खाणार होती आणि मरून जाणार होती, कारण तिच्या पलीकडं काहीच नव्हतं. त्या भयंकर परिस्थितीत ती होती. तरी या भयंकर परिस्थितीतून नाकारून धिकारून तिने देवाच्या सेवकाच्या हातात त्या भाकरीचा तुकडा दिला. त्यामुळे मोठा चमत्कार झाला. आणि एलन जी व्हाईट म्हणतात की त्याने भरपूर खाल्लं, ते जिवंत राहिले. म्हणून पास्टर
गोपाल चंदन शिवे सरांनी आपल्या लिखाणात त्यांनी लिहिलेलं आहे की देणे म्हणजे जगणे आहे आणि न देणे म्हणजे मरणे आहे. कदाचित त्या देवाच्या सेवकाच्या हातात या सरपतीतील विधवाने जर दिलं नसतं तर चित्र निराळ झालं असतं, घटना वेगळी ठरली असती, चमत्कार झाला नसता, निश्चित जिवंती राहिले नसते. परंतु बायबल सांगतं 14 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या दिवसापर्यंत तिच्या घरातील पीठ आणि तेलाची कुपी आटली नाही का संपली नाही. कारण देव तिच्या बरोबर होता. कठीण परिस्थितीमध्ये ती देवाच्या सेवकाबरोबर आणि देवाशी प्रामाणिक राहिली. त्या कठीण परिस्थितीमध्ये जे तिच्याजवळ होतं ती देवाच्या हातात, देवाच्या सेवकाच्या हातात तिने दिलं. विश्वासाने मोठा चमत्कार झाला. 14 वचनामध्ये आम्ही पाहतो बायबल सांगतं की त्या दिवसापर्यंत तुझ्या पिठाचे मडके रिकामे होणार नाही व तेलाची कुपी आटणार नाही, असा देवाकडून तिला आशीर्वाद मिळाला. म्हणून प्रिया, आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत, परिस्थिती कोणतीही असो, तुम्ही देवाशी कशा प्रकारे प्रामाणिक राहत आहात ही फार मोठी बाब आहे. कारण बायबल आम्हाला याविषयी पुष्कळसं शिकवतं. बायबल आम्हाला सांगतं की कठीण काळामध्ये तुम्ही देवाशी कशा प्रकारे प्रामाणिक आहात. प्रियानो, मार्क्याचा 12वा अध्याय 41 ते 44 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की कठीण काळामध्ये ही देखील विधवा देवाशी कशा प्रकारे प्रामाणिक राहिलेली आहे. येशू ख्रिस्त कोणत्याही मंडळीचा खजिनदार नव्हता. येशू ख्रिस्त कोणत्याही मंडळीतलं मोठं पद त्याच्याकडे नव्हतं. पण येशू देवाच्या मंदिरात ज्यावेळी तो गेला, येशू ख्रिस्त त्या भांडाराजवळ बसला असं बायबल म्हणतं. येशू ख्रिस्त त्या दान पात्राकडे बघत होता असं बायबल म्हणतं. त्या भांडाराकडे त्याचं बारकाईनं लक्ष होतं असं बायबल म्हणतं. आणि ज्यावेळी अनेक लोक आले आणि ते देवाला देत होते, परंतु कठीण परिस्थितीमध्ये असलेली ही विधवा त्या कठीण परिस्थितीमध्ये ती देवाच्या मंदिरात आली आणि तिने 2 टोऱ्या टाकल्या. ही गोष्ट आम्हाला लहानपणापासून माहिती आहे, आम्ही लहानपणापासून ऐकलेली आहे. येशू ख्रिस्त बारकाईनं त्या दान पात्राकडे बघत आहे, कोण कशा प्रकारे देत आहे. देणाऱ्याचे हात येशू ख्रिस्त स्वतः पाहत आहे. आणि त्या कठीण काळामध्ये ती विधवा येते काय, आणि ती विधवा देवाच्या भांडारात आपलं दान देते. येशू ख्रिस्त पाहतो आणि येशू ख्रिस्त म्हणतो की सर्वात जास्त या विधवेने दिलेला आहे, कारण तिनं आपलं सर्वस्व देवाला दिलेलं आहे. कठीण काळामध्ये तिच्याजवळ होतं नव्हतं ते सर्व काही तिनं देवाच्या भांडारात दिलेलं आहे. म्हणून त्या कठीण काळामध्ये देखील ही विधवा देवाशी प्रामाणिक राहिली. कठीण काळामध्ये ती देवाशी प्रामाणिक राहिली. म्हणून तुम्ही आणि मी देखील अशा कठीण काळामध्ये आम्ही किती देवाशी प्रामाणिक आहोत, कारण देव आमचे हात पाहतो. कारण येशूने या विधवाबाईचे हात पाहिले, कारण येशू ते भांडाराकडे बारकाईने पाहत होता. आज सरपतीतील विधवा या विधवेने देखील जे काय होतं ते विश्वासाने दिलं,
कारण देवावर ते प्रीती करत होते, कारण देव प्रीती पडताळून पाहतो. अशा कठीण परिस्थितीमध्ये या दोन्ही विधवा देवाशी प्रामाणिक राहिलेले आहेत. भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आणि मी देवाशी किती प्रामाणिक आहोत दशमांश आणि अर्पणाच्या बाबतीत. कठीण काळ कोणताही असो, भिवू नका, देव तुमच्या बरोबर आहे. परिस्थिती कोणतीही असो, कारण देव तुमच्या बरोबर आहे. हा जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर निश्चित सारपतीतील विधवा ज्याप्रमाणे कठीण काळामध्ये देवाशी प्रामाणिक राहिली, ही विधवा कठीण काळामध्ये देवाशी प्रामाणिक राहिली, त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी देखील या कठीण काळामध्ये आम्ही देवाशी प्रामाणिक राहूया. नाहीतर कदाचित भावांनो आणि बहिणींनो, कदाचित तुम्ही आणि मी जर अप्रामाणिकपणा जर दाखवला तर अशा भयान स्थितीमध्ये तुमची आणि माझी स्थिती काय असेल? अशा भयान परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी जर देवाशी अप्रामाणिक राहिलो तर तुमची आणि माझी स्थिती कुठं असेल? म्हणून सांभाळा, त्या देवाच्या क्रोधापासून बाजूला या आणि देवाच्या आशीर्वादाला कवटाळून धरा. कारण हे तुमच्या लक्षात असू द्या की देव आपल्या लोकांस आशीर्वाद देण्याची संधी पाहतो, त्याला शाप देण्यामध्ये गुढी नाही, हे लक्षात असू द्या. जर तुम्ही देवाची विश्वासणारे लोक स्वतःला समजता, पण दशमांश आणि अर्पणाच्या द्वारे जर तुम्ही अंतःकरण जर कठीण करत असाल तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून तुम्ही आणि फार लांब आहोत. कारण तुम्ही आणि पाहिलो की सिनाय पर्वतावर ज्यावेळी मोशे देवावर बोलत होता त्यावेळी पुष्कळसा वेळ मोशेने दशमांश आणि अर्पणाच्या द्वारे देवाशी संभाषण केलं आणि तेच देवाचे शब्द घेऊन तो खाली आला. तर लोकांच्या स्वाधीन ते देवाचे शब्द आणि त्यातून लपलेला आशीर्वाद लोकांच्या समोर ठेवला. तोच आशीर्वाद परमेश्वर देवापास तुमच्या समोर आणि माझ्या समोर ठेवत आहे. कारण देव आपल्या लेकरांना आशीर्वाद देण्याची संधी पाहतो, त्याला शाप देण्यामध्ये गुढी नाही. हे तुम्ही आणि मी कधीच विसरू नये. कारण प्रियानो, आज या समयी परमेश्वर देवबाप तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे की तुमचा प्रामाणिकपणाचं फळ परमेश्वर देवबाप देणारा देव आहे. बायबल सांगतं प्रियानो, यहोशुआ याचा 7वा अध्याय, यामधील पुष्कळशी वचने जर तुम्ही आणि मी पाहिली, यातून जर तुम्ही आणि मी जर ऐकली तर बायबल या विचाराच्या द्वारे तुम्हाला मला फार मोठा सावधानीचा इशारा परमेश्वर देवबाप देईल. हे तुम्ही आणि मी विसरू नये म्हणून सावधानगिरी बाळगा. कारण कठीण परिस्थितीमध्ये जर तुम्ही आणि मी जे देवाचं आहे ते जर देवाला आम्ही देत नाही तर देवाच्या आशीर्वादापासून तुम्ही आणि मी फार लांब आहोत. देव तुम्हाला मला सांगत आहे, जे समर्पित आहे त्याच्यापासून तुम्ही लांब राहा. देवबाप यहोशुआला म्हणाला, यहोशुआ उठ, आपल्या ढाली, आपले भाले, आपले सैनिक घे आणि आय नगराकडे रवाना हो. पण त्या अगोदरचं जर चित्र जर आम्ही पाहिलं, देवानं सांगितलं होतं
सर्व नगर मी तुमच्या हातामध्ये देणार आहे, सर्व लोक तुमच्या जवळ येतील, सर्व लोकांवर त्या देशावर तुम्ही कब्जा कराल. पण लक्षात ठेव, समर्पित वस्तूपासून लांब राहा. प्रियानो, देव यहोशुआ बरोबर होता, देव इस्रायल लोकांबरोबर होता, म्हणून ते नगर त्यांना सहज जिंकता आलं. परंतु प्रियानो, यहोशुआ बरोबर असलेला त्याचा सेवक, त्याचा सोबती, त्याचा साथीदार आखान बिन जेरह, त्याला लोभ सुटला. बायबल सांगतो त्याला लोभ सुटला आणि त्याने 3 गोष्टीची चोरी केली. यहोशुआचा 7वा अध्याय आणि 21 वचन जर तुम्ही आणि पाहिलं तर तिथं म्हटलेलं आहे की त्या लुटीमधून 1 शिनारी झगा, 2 शिकेल रुपये आणि सोन्याची 50 शकेल वजनाची 1 वीट त्याने चोरून घेतल्या. या 3 गोष्टीची चोरी त्या आखान बिन जेरहने केली. पण देवाने सांगितलं होतं की या समर्पित वस्तूपासून तुम्ही आणि मी लांब राहूया, तुम्ही लांब राहा. पण त्याला लोभ सुटला आणि त्याने चोरी केली. नंतर देव यहोशुआशी बोलत असताना यहोशुआला म्हणतो, हे यहोशुआ उठ, आपलं सैन्य घ्या, आपल्या ढाली घे, भाली घे, उठ आणि आय नगराकडे रवाना हो. ते नगर छोटं आहे, त्यामुळे जास्त काही लोक घेऊन जाऊ नकोस, थोडके लोक घे आणि चल, मी तुझ्या बरोबर आहे. परंतु प्रियानो, परिस्थिती वेगळी ठरली, चित्र निराळं ठरलं. त्या ठिकाणी यहोशुआला, इस्रायल लोकांना त्या ठिकाणी हार पत्करावी लागली. यहोशुआ विचारात पडला, यहोशुआ विचारात पडला आणि त्याने आपली कपडे फाडली आणि जाऊन मंदिरात पालता जाऊन पडला आणि देवाला म्हणाला, हाय हाय. देवाला तो प्रश्न करू लागला. यहोशुआचा 7वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हटलेला आहे की तेव्हा परमेश्वर यहोशुआला म्हणाला, उठ, असा पालता का पडलास? इस्रायलाने पाप केले आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्याने मोडला आहे. समर्पित वस्तूपैकी काही त्यांनी घेतले आहेत. तेवढंच नव्हे तर त्यांनी चोरी केली, लबाडीही केली आहे. आणि जोपर्यंत या समर्पित वस्तू जोपर्यंत तुमच्यातून तुम्ही काढणार नाही, तोपर्यंत मी तुमच्या बरोबर राहणार नाही. ते युद्ध हार पत्करावी लागली. अशा कठीण काळामध्ये यहोशुआ आणि इस्रायल लोक चालले होते आणि त्या कठीण काळामध्ये इस्रायल लोकांना देव म्हणतो की तुम्ही माझ्याशी लबाडी केली, तुम्ही चोरी केली, त्या समर्पित गोष्टी तुम्ही माझ्यापासून चोरलेल्या आहात आणि आपल्या सामानात ठेवलेल्या आहात. जोपर्यंत या समर्पित गोष्टी तुमच्यामधून तुम्ही काढणार नाही, तोपर्यंत मी तुमच्या बरोबर राहणार नाही, तोपर्यंत मी तुमचा देव नाही. अशा कडक शब्दामध्ये देव यहोशुआला आणि इस्रायल लोकांना इशारा देतो. यहोशुआ बऱ्या पाटे उठला, इस्रायल लोकांना एकत्र केलं, सर्व लोकांना एकत्र करून म्हणाला, देवाशी आणि सर्व इस्रायल लोकांशी कोणी लबाडी केलेली आहे. आणि सर्व लोकांना ज्यावेळी यहोशुआने एकत्र केलं, त्यावेळी आखान बिन जेरह हा पुढे आला आणि तो म्हणाला, होय, मी देवाविरुद्ध
मी लबाडी केलेली आहे, मी स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे, मला लोभ सुटला आणि त्या लुटीतून मी एक चांगला शिणारी झगा, 200 शिकेल रुपयाची सोन्याची वीट आणि काही रुपये मी चोरून घेतलेले आहेत. भावांनो आणि बहिणींनो, त्यावेळी यहोशुआ त्या आखाणाला म्हणाला, माझ्या मुला, इस्रायलाचा देव परमेश्वर याला थोर मान आणि त्याच्या पुढे कबूल कर. तू काय केलं ते सांग, माझ्यापासून काही लपवू नको. आणि यहोशुआनं खरंच काही लपवलं नाही. त्याने सांगितलं की त्या लुटीतून मी चोरली केलेली आहे. अशी कठीण परिस्थिती इस्रायल लोकांच्यावर आला असताना यहोशुआ त्या आखाणाला म्हणतो, तू आम्हाला त्रास का दिलास? पण मी सांगतो की देव आज तुला त्रास देईल. यहोशुआ आपले जासूस पाठवतो आणि त्या लोकांना म्हणतो, तुम्ही जा आणि जे आखानाने आपल्या सामानामध्ये या समर्पित गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या काढून आणा आणि जे काही होतं नव्हतं ते सर्व त्याचं घेऊन या. त्याची गुरं ढोरं शेरडं मेंढरं, त्याची मुलं बाळं, बायबल सांगतं की त्याचं होतं नव्हतं ते सर्व घेऊन ते जासूस यहोशुआ जवळ आले आणि जे होतं नव्हतं ते सर्व घेऊन त्या आखोर खिंडीमध्ये ते गेले. बायबल सांगतं प्रियानो, पवित्र शास्त्रात नमूद आहे, पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे, की त्या सर्व लोकांनी आखाणाला दगडमार केला. ते सर्व काही जाळून राख त्याची केली, सर्व काही जाळून टाकलं असं बायबल म्हणतं. आणि त्या ठिकाणी मोठ्या दगड त्या ठिकाणी ठेवलं, तो आजपर्यंत तिथं आहे. आणि त्या ठिकाणाला नाव दिलं आखोर खिंड, त्रास देणारी खिंड. आणि ज्यावेळी ते सर्व काही आखानाची मुलं, गुरं, ढोरं, शेरडं, मेंढरं, त्याचा प्रपंच, त्याचा संसार, जे काही होतं नव्हतं ते सर्व काही जाळून भस्म केलं आणि देवाचा क्रोध शांत झाला. प्रियानो, देवाशी अप्रामाणिक राहणारं किती भयंकर आहे. देवाशी लबाडी करणं किती वाईट आहे. देवाची संगती लबाडी करणं किती पाप मोठं आहे हे तुम्हाला मला या आखानाच्या द्वारे देवानं दाखवलेलं आहे. प्रियानो, सावधान. जर कदाचित तुम्ही आणि मी आखाडासारखं जर पाप करत असाल, प्रियानो, निश्चित तुम्ही आणि मी कदाचित एक शिणारी झगा, सोन्याची वीट, काही रुपये आम्ही चोरी करत नाही, पण जे समर्पित आहे निश्चित त्या गोष्टीची चोरी तुम्ही आणि मी करत आहोत. आखाडाने 3 गोष्टीची चोरी केली खरी, तशी चोरी कदाचित मी, कदाचित तुम्ही करत असाल. ते म्हणजे तन, मन आणि धन या गोष्टीची चोरी जर तुम्ही आणि मी करत असेल तर प्रियानो, सावधान म्हणत आहे. ही देवाची वाणी आहे, हा देवाचा शब्द आहे आणि आज तो मी तुम्हाला सांगत आहे.
आखानानं 3 गोष्टीची चोरी केली, मीही त्याच 3 गोष्टीची चोरी करतो आणि देवापासून माझं तन आणि मन आणि धन मी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. ते तन मन धन माझ्या संसारात, माझ्या प्रपंचात मी मिक्स करीत आहे. प्रियानो, कदाचित हा असा जो आखाडाला जो शाप लागला, तो कदाचित तुम्हाला मला तो शाप लागेल. म्हणून सावधान. हा सावधानीचा इशारा या आखानाच्या द्वारे परमेश्वर देव तुम्हाला मला देत आहे. कदाचित ही वेळ, ही परिस्थिती, अशी घटना कदाचित माझ्यावर जर आली तर माझी स्थिती काय असेल, माझी परिस्थिती काय असेल. आखानाने कदाचित आपल्या डोळ्याने पाहिलं की माझं होतं नव्हतं ते सर्व जळून भस्म होत आहे, ते नष्ट होत आहे. कदाचित देव माझ्याने माझ्या घराण्याची स्थिती अशी करेल तर तुम्ही मी काय मिळवलं. म्हणून देवाशी लबाडी करणं, देवाशी अप्रामाणिक राहणं किती वाईट आहे. न देणं म्हणजे मरणं आहे. याने जे देवाचं होतं ते देवालाच दिलं नाही म्हणून त्याच्यावर मरण आलं. पण सरपतीतील विधवा, दुसरी विधवा, आपलं होतं नव्हतं ते सर्व त्या कठीण परिस्थितीमध्ये देवाला दिलं आणि देवाकडून त्यांनी आशीर्वाद मिळवला. कारण देणं म्हणजे जगणं होय. देणे म्हणजे जगणे होय. आणि आज अशा स्थितीमध्ये तुम्ही आणि मी जगत आहोत. अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी राहत आहोत. म्हणून प्रियानो, आज या समयी ऐकणाऱ्यानो, वाचणाऱ्यानो, हे लक्षात ठेवा की जर तुम्ही आणि मी देवाशी लबाडी करत आहोत तर असा शाप मला आणि माझ्या घराण्याला लागेल. पण जर देवाशी आम्ही प्रामाणिक आहोत तर स्वर्गातून तुम्हाला मला आशीर्वाद मिळणार आहे. स्वर्गाचा नियम पाळा, कारण स्वर्गाचा नियम आहे देणं. कारण तुम्ही स्वर्गाचे वारसदार आहात. तुमचं नागरिकत्व स्वर्गात आहे. म्हणून तिथले नियम आज तुम्ही आणि मी पृथ्वीवर पाळूया. कारण मोठ्या विश्वासाने तुम्ही आणि मी म्हणतो की जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. म्हणून प्रियानो, आज या समय मी येशूच्या नावामध्ये तुम्हाला हेच सांगत आहे की तू कदाचित तुमच्या सामानात देवाचा दशमाव, देवाचं अर्पण ठेवला असाल ते काढा. कारण आपल्या सामानात देवाच्या समर्पित वस्तू ठेवणं म्हणजे शाप ठेवणं आहे. ते बाजूला करा आणि देवाच्या आशीर्वादाला ठिकाणाला, देवाच्या आशीर्वादाला जागा द्या. ते ठिकाण रिकामं करा. तो शाप बाजूला करा आणि देवाचा आशीर्वादाला कवटाळून धरा. कारण देव तुमच्या बरोबर आहे. येशू ख्रिस्त, त्याचे शिष्य, ज्यावेळी येशू ख्रिस्त स्वर्गरान होत होता, शिष्य सर्व भयभीत होते. अशा कठीण परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त त्या शिष्यानं म्हणतो, त्या लोक समुदायाला म्हणतो की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हाबरोबर आहे. तोच देव त्या अब्राहमाला म्हणतो की मी तुझ्या बरोबर आहे. तोच देव त्या मोशे बरोबर म्हणतो की मी तुझ्या बरोबर आहे. तोच देव, न बदलणारा देव मला म्हणतो, तुम्हाला म्हणतो की मी तुम्हा बरोबर आहे. म्हणून स्थिती आणि परिस्थिती कठीण असो अथवा नसो, आम्ही देवाशी प्रामाणिक राहूया. कारण देण्यामध्ये आमचा प्रामाणिकपणा दिसतो. आणि दशमांश अर्पणाशिवाय भक्ती ही अपुरी आहे. म्हणून देवबाप, तुमची भक्ती, तुमची आराधना सफल करो. देवाचा मुखप्रकाश तुमच्यावर पडो. देवाचं सामर्थ्य तुमच्या बरोबर राहो. हेच आज या समय मी प्रार्थना करीत आहे. आणि येशूच्या नावामध्ये तुम्हाला आणि मला देवबाप
निश्चित आशीर्वाद देणार आहे. म्हणून आज या देवाच्या पवित्र मंदिरामध्ये मी तुम्हाला इतकंच सांगत आहे, जे देवाचं आहे ते देवाला देऊया. त्यावर तुमचा आणि माझा अधिकार नाही, कारण देणं हा स्वर्गाचा नियम आहे. म्हणून देऊया, कारण देणं ही एक प्रीतीची बाब आहे आणि देव ही प्रीती पडताळून पाहतो, कारण देव तुमच्या माझ्याबरोबर आहे. मला जास्त काही बोलायचं नाही, मोठमोठ्याले कोणते तत्वज्ञान तुम्हाला शिकवायचं नाही. जे तुम्ही लहानपणापासून ऐकलं, जे वाचलं, जे सांगितलं, जे शिकवलं, जे शिकलात, त्याच विषयावर मी तुम्हाला सांगत आहे. जे देवाचं आहे ते देवाला आम्ही देऊया. कठीण परिस्थितीमध्ये आम्ही देवाशी प्रामाणिक राहूया, कारण देव आमच्याबरोबर आहे.